काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ठाण्यातल्या काँग्रेस कार्यालयाला अक्षरशः काळं फासलं गेलं। कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या पोस्टरला सुद्धा काळं फासलं। याचाच आढावा आमचा प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी घेतलेला आहे, पाहूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील अजितदादा पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात जे आहेत आंदोलन करण्यात आलं होतं। या ठिकाणी जे ठाण्यातील मुख्य कार्यालय आहे काँग्रेस पक्षाचं, त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती शाई फेक करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती असलेला बॅनर जो आहे त्या बॅनरवरती देखील मोठ्या प्रमाणात शाई जी आहे ती फेकण्यात आली होती। मात्र या ठिकाणी असलेला जो गेट आहे तो गेट या ठिकाणी बंद होता आणि त्यामुळेच गेट बंद असल्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो कार्यालयाचा जो दरवाजा आहे त्या दरवाजावरती देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ती शाई फेक जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आपल्याला बघायला मिळते। दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय नेत्यांचे जे फोटो आहेत त्या फोटोंवरती देखील या ठिकाणी शाई फेक जी आहे ती करण्यात आली होती। मात्र ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेधार्थ म्हणून या ठिकाणी त्यांचे जे पोस्टर्स आहेत त्या पोस्टर्स वरती देखील शाई फेक करण्यात आली होती। मात्र आता पोलिसांनी हे सगळं या ठिकाणी असलेले जे पोस्टर्स आहेत ते जमा केले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय। पण मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाकडून कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करून कार्यालयावरती मात्र मोठ्या प्रमाणात शाई फेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। जिथे जिथे कार्यक्रमाला जाईल हे टाईमचे कार्यकर्ते त्याचा खोमार काळा करून आम्ही त्याला मार्गात घेऊन जाणार आहे। जिथे जिथे कार्यक्रमाला जाईल हे टाईमचे कार्यकर्ते त्याचा खोमार काळा करून आम्ही त्याला मार्गात घेऊन जाणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या गेल्याच्या निषेधार्थ मुंबईत राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। गुंगी गुडिया वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली। आज सकाळ सकाळी मी ट्विट पाहिला, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की गुंगी गुडिया, तर हे आम्हाला अपमानजनक वाटलं आणि इमिजिएट आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही फोन केला आणि सर्वांना असं वाटलंय की काँग्रेस पार्टी हे चांगलं करत नाही, म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे समर्थक आणि वाहिनी साहेबांचे समर्थक आम्ही सर्व आज रस्त्यावर उतरलो आहे आणि काँग्रेसचे जे लोकांनी हे ट्विट केलं आहे आमचं असं म्हणणं आहे की ते पुरुष नाही, कारण कुठलाही पुरुष महिलांचा अपमान करू शकत नाही। सुनेत्रा पवारांवरच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी भूमिका बीडमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागानं आता मांडलेली आहे। सुनेत्रा पवारांवरच्या टीकेवर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी मागणी आता बीडमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागानं घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यावर काँग्रेसकडून झालेली जी टीका आहे ती अतिशय वेदनादायी, असंवेदनशीलपणाची, अशोभनीय आणि महिलांचा द्वेष करणारी अशी आहे। त्या ठिकाणी आदरणीय सुनेत्रा वहिनींची जाहीरपणाने माफी मागितली पाहिजे। त्यांच्यावर झालेली ही टीका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ओबीसी विभाग कदापि सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।